जळगाव जिल्ह्यातील प्रमुख पीक हा केळी आहे। या केळीपासून फार मोठ्या प्रमाणात या उत्पन्न या जळगाव जिल्ह्यात घेतलं जातं। मात्र गेल्या 2 दिवसापासून उष्णतेची लाट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आहे। जळगाव जिल्ह्यात 42-43 पर्यंत या ठिकाणी तापमान गेलेलं आहे। त्याच तापमानामुळे मोठं नुकसान केळीचं झालेलं आहे। आपण बघू शकतो की पूर्णपणे या ठिकाणी केळी बाग पूर्ण सुकायला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे केळीचे पानं आहे त्या ठिकाणी सुकून खाली पडले, काही ठिकाणी पिवळे पानं पडलेले आहे आणि जे पानं सुकल्यानंतर जे केळी आहे ती खाली गळून खाली पडताना आपल्याला बघायला मिळते आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। केळीचा निस्वा झालेला आहे। निस्वा होऊन केळं हिरवे आहे। हिरवं केळं तापमानामुळे 2च दिवसात एकदम पिवळे दिसायला लागलेले आहे। पिवळे दिसल्यामुळे व्यापारी सुद्धा घेत नाही अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झालेली आहे आणि पाणी देऊन सुद्धा झाड हे हिरवं राहू शकत नाहीये। अजून तर 2च दिवस झालेले आहे। अजून 2-3 दिवस तापमान सांगितलेलं, 2-3 दिवस अजून काय होईल ते काही सांगता येत नाही सर। संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव।